आपण काय घेतलंय, पाट घेतलाय. पाटावरती मातीचा आपल्याला बेस तयार करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माती मिळायचं तेही सांगतो परत एकदा. तुम्हाला सुकी पावडर फॉर्म मध्ये पिठासारखी माती मिळणार. ती माती जी आहे, जशी की या स्वरूपामध्ये माती मिळणार, ती तुम्हाला पिठासारखी मळायची. कणकेचा गोळा जसा असेल तसे मळायची आहे, ठेवून द्यायची. एक दिवस अगोदर केली प्रोसेस तरी चालेल. आणि नंतर पाट घ्यायचा आहे. पाटावरती तुम्ही ती माती चौकोनी बेस तयार करायचा आहे. तुम्हाला चौकोनीच घ्यायचं आहे असं गरजेचं नाहीये. तुम्ही सर्कल शेप मध्ये, ओव्हल शेप मध्ये घेऊ शकता. पण जनरली आपली बॉडी जसं असेल तर त्या हिशोबाने आपण जनरली चौकोनी घेतो. तर चौकोनी आपण मूर्तीसाठी बेस तयार केला आहे. त्यासाठी टूल्स घेतलेत आपण. हे लाकडाचे टूल्स आपण कम्फर्टेबली यूज करू शकतो. फायबरचे असतात, मेटलचे असतात. पण मेटलचे याला ब्रेक होतात, फायबरचे याला ते बेंड होतात. म्हणून लाकडाचे जे आहेत वुडनचे टूल्स जास्त छान असतात. त्यानंतर बेस चौकोनी बनल्यानंतर त्या ठिकाणी आपण जसं नूडल्स खातो, नूडल्स सारखे मातीचे रोल तयार करून घ्यायचे, थोडे जाड जाड, आणि त्याचे सर्कल फॉर्म मध्ये असे एकावर एक ठेवून पूर्ण एक सर्कल किंवा सिलेंडर तयार करून घ्यायचा आहे. जसं समजा आता हा सर्कल तयार केलेला आहे, आतमध्ये पोकळ आहे असा. ओके, हा आतमध्ये पोकळ आहे, हा असा ठेवलाय त्या ठिकाणी. आणि त्याच्यावरती परत मातीचा लेअर वाढवला आहे. तसं भिंतीला विटा आपण एकावर एक ठेवतो त्या पद्धतीने ते मातीची लेअर एकावर एक ठेवून उंच करायचं आहे. आतमध्ये पोकळ ठेवण्याचं कारण मग अशी सांगितलं की ते मूर्ती पोकळ असेल तर आतमध्ये थोडी हवा खेळती राहील, मूर्तीचं वजन कमी होईल आणि ती सुकणार पण लवकर. आता तुम्ही पूर्ण भरीव मूर्ती केली, मोठी मूर्ती करायचं झालं की भरीव असली तर मातीचं वजन वाढेल, माती जास्त लागेल आणि सुकायला पण ती वेळ घेणार. बाहेरून ती सुकेल पण आतमध्ये ती ओली असते. आणि ओली माती नंतर काय होते, एकावर एक तिचं वजन पडतं आणि तिचं प्रपोर्शन चुकतं. समजा तुम्ही अशी मूर्ती बनवली असेल, समजा असं काहीतरी मूर्तीचं फॉर्म तयार केला असेल, ओली माती असल्यामुळे तिचं वजन खाली खाली येऊन ती मूर्ती अशी लूज होते. ते पोकळ ठेवायची. जनरली तुम्ही छोटी मूर्ती करत असाल तर त्याला तुम्ही भरीव केलं तरी काही अडचण नाही. पण या ठिकाणी अमरेला पेंटिंग वर्कशॉप, इको फ्रेंडली गणपती बाप्पाचं बनवण्याचा वर्कशॉप किंवा टी शर्ट प्रिंटिंगचा वर्कशॉप, रेझिन आर्ट, वारली आर्ट, या पद्धतीचे वर्कशॉप आम्ही घेत असतो. सर समीर देशमुख सर, अक्षर गणपती आर्टिस्ट आहेत. आणि मी वाघ तुळशीदास, ड्रॉइंग टीचर, चित्रकार, मूर्ती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर अंबाजी देशमुख. मी मूर्तिकार आहे, पण त्याआधी मी एक चित्रकार आहे, कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे. मी नावातनं गणपती बनवतो. तुम्ही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर नावातनं गणपती बघितले असतील. अक्षर श्री गणेश म्हणून पेज आहे. तर आम्ही हा वर्कशॉप घेतोय. हा गणेश मूर्ती मेकिंगचा वर्कशॉप आहे. तर पहिल्यापासून आर्टिस्ट असल्यामुळे आम्हाला उपजत कला आहे. तर त्या कलेला एनहान्स करण्यासाठी आम्ही लॉकडाऊनच्या काळात काही काम नव्हते, त्यावेळी नवीन कला शिकण्याच्या उद्देशाने आम्ही मूर्तिकला सुरू केली. तर मूर्तिकला ही आम्ही सुरू केली. त्यानुसार
प्रत्येक स्टेपला आम्ही वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यापासून ते रंगवण्यापर्यंत सगळी माहिती आम्ही युट्यूबद्वारा किंवा काही विशिष्ट मूर्तिकार आहेत त्यांच्या संगतीने आम्ही शिकून घेतली. तर ते मूर्तिकाराची आमची ही कार्यशाळा गेले 5 वर्ष आम्ही करतोय. तर आमचा हा मूळ उद्देश आहे की जनमानसात आम्ही जनजागृती करावी, कलेची जागृती करावी. लहान मुलं आजकाल खूप मोबाईलमध्ये बिझी आहेत, तर त्यांना एक नवीन कला अंगीकारावी या उद्देशाने आम्ही ही मूर्तिकला कार्यशाळा सुरू केली आहे. तर आम्ही ही मागी गणपती आणि जे पावसाचे गणपती असतात त्यात डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मूर्तिकलेचे कार्यशाळा घेत असतो. तर आमचे असे आर्टिस्ट लोकांची टीम आहे. त्यात सचिन तुपगावकर सर आहेत, तुलसीदास वाघ सर आहेत. ते आम्ही सगळे मिळून गणेश मूर्ती कार्यशाळा घेतो. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करीतो तुझ वंदना, वंदितो तुझला गजवंदना. गजाननाची ही मूर्ती साकार करत असताना मूळचा मुरबाडचा आणि सध्या वास्तव्यात असलेल्या डोंबिवलीला उपजत वयाच्या 10व्या वर्षापासून मूर्तिकला आणि पेंटिंगची कला जोपासणारा समीर देशमुख यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय तुझी ही गणपतीची कला आणि मूर्तिकला आणि पेंटिंगची सुरुवात कोणत्या वयापासून झाली? गणपतीची मला पहिल्यापासून आवड आहे. तसे लहानपणी आम्ही गणपतीची मूर्ती बनवायचो, जी आपल्याला नॉर्मली चिकणमाती वगैरे असते शाळेमध्ये, तर त्या दृष्टीने आम्ही बनवायचो. पण त्याच्या आधी पण मला ड्रॉइंगची, पेंटिंगची, कलरची आवड होती. तर शाळेत असल्यापासून आम्ही ड्रॉइंग, पेंटिंग करायचो. त्यानंतर हळूहळू कॅलिग्राफीची आवड निर्माण झाली. तर ड्रॉइंग, पेंटिंग आणि कॅलिग्राफीचं कॉम्बिनेशन मी एकत्र करून एक नावातनं गणपती तयार केला. तर त्या नावातनं गणपतीला मी अक्षरश्री गणेश असं नाव दिलं. म्हणजे कोणत्याही नावातनं आपल्याला लग्नाला, बर्थडेला, अॅनिव्हर्सरीला आपण त्या पेंटिंग्स गिफ्ट करू शकतो. त्यात एक नाव, सिंगल नाव किंवा फॅमिलीची नाव पण कंबाईन करून आपण त्या पेंटिंग्स बनवून गिफ्ट करू शकतो. तर त्या पेंटिंगच्या अनुषंगाने मी लोकांपर्यंत पोचलो. भारताबाहेर सगळ्या ठिकाणी माझ्या पेंटिंग्स पोचल्या. गेले जवळजवळ 11,000 पेंटिंग्स मी केलेल्या आहेत अक्षरश्री गणेशच्या. त्यात पेंटिंग्स मी वेगवेगळ्या सेलिब्रिटींना पण दिलेल्या आहे. कोणकोणते सेलिब्रिटी सांगू शकतो? सेलिब्रिटी आता सांगायचं झालं तर राज ठाकरे साहेब त्यांना दिलेली आहे. आपले मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, तर तसंच माडगूळकर, आपले कवी आहेत त्यांना. वेगवेगळे सिने सेलिब्रिटी आहेत मराठी, स्वप्नील बांदोडकर, स्वप्नील जोशी, अशा वेगवेगळ्या सेलिब्रिटींना मी दिलेल्या आहेत पेंटिंग. तुझं अक्षराचं कौतुक अच्युत पालव सरांनी पण केलं. हो, अच्युत पालव सरांना पेंटिंग खूप आवडलेले आहे. हे कौतुक जेव्हा तुझं झालं ह्या मान्यवरांकडनं, तर तुझ्या भावना काय वाटलं? म्हणजे तुला असं वाटलं की आपली कला कुठेतरी सक्सेस होते? आता ते महागुरु आहेत कॅलिग्राफीचे, तर त्यांच्याकडनं कौतुक मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी मला खूप प्रोत्साहन पण दिलं. ही कला पुढे चालू ठेवण्यासाठी खूप सहाय्य पण केलं, आशीर्वाद दिले. तर त्या दृष्टीने माझा हा अविरत प्रवास चालूच आहे. अच्छा. आणि मग हे तुझं कॉलेजकडनं तू शिकलास, आर्ट्स कॉलेज वगैरे? मी सांगू इच्छितो की मी कुठलाही पेंटिंग रिलेटेड किंवा ड्रॉइंग रिलेटेड कुठलाही कोर्स किंवा कुठलंही शिक्षण घेतलेलं नाहीये. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. तर आवड म्हणून मी या फील्डमध्ये आलो, छंद जोपासला. मी याआधी कॉमर्स झाल्यामुळे बँकेत होतो. तर बँकेत मी ऍक्सिस बँकेत होतो, पण तिथे मन जमलं नाही. आर्ट फील्ड असल्यामुळे मी आपोआप याकडे उडला गेलो. तर मी अॅनिमेशन फील्डमध्ये आलो. त्या अॅनिमेशन फील्डमधनं मी साईड बाय साईड वेगवेगळे कलेचे आम्ही वर्कशॉप घेत राहिलो. आमची टीम आहेत, त्या ते सचिन तुपगावकर सर आहेत. तर ह्यांच्याकडनं मी खूप काही मूर्तिकलेचे काही धडे घेतले. त्यांनी आम्हाला खूप सहाय्य केलं. तर लॉकडाऊन मध्ये आम्ही ऍक्च्युली मूर्तिकलेला मी सुरुवात केली. तर त्या दृष्टीने हळूहळू करत करत मी माझ्या घरी गणपती असल्यामुळे मी स्वतःचा गणपती स्वतःच्या हाताने बनवतो. आणि ते गणपती आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात आहे. जसं गणपतीचा अवतार आता लास्ट इयर केला मी, मोरेश्वर अवतार केला. आपण गणपतीचे वेगवेगळे अवतार आपण बघतोय. तर शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या रिलेटेड जे अभ्यास करून मी मूर्ती बनवतो. आणि ती मूर्ती काही वेळेस मी मूर्ती ऑर्डर्स पण घेतो. आता हे सचिन तुपगावकर साहेब त्यांची कार्यशाळा आहे कल्याणला. आम्ही डोंबिवलीला एक कार्यशाळा आहे. तर डोंबिवलीत आम्ही एक वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉप मध्ये आम्ही मूर्ती बनवतो.
इको फ्रेंडली गणपतीच्या संदर्भात तुझं काय म्हणणं? सध्या शासनानं शाडूच्या गणपतींना बंदी घातलेली आहे, तर इको फ्रेंडली ही काळाची गरज आहे का? हो, नक्की इको फ्रेंडली काळाची गरज आहे. कारण आता आपण बघतो व्हिडिओज मध्ये, फोटोज मध्ये बघतो की मूर्तीची काय दुर्दशा होते. कारण विसर्जनाच्या वेळी ती मूर्ती अक्षरशः ढकलली जाते किंवा ती समुद्रात टाकली तरी समुद्रातून बाहेर येते. त्यामुळे ती आपल्याला तुटलेल्या अवस्थेत गणपती आपल्याला दिसतो. तर आपल्याला ते मनाला खूप वेदना होतात त्या. आपण 9 दिवस, 10 दिवस, 5 दिवस ती मूर्तीची पूजन करतो. ती मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर अशा अवस्थेत दिसलं तर खूप दुःख होतं. त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केलाय की मातीपासून गणपती बनवायचा. ती मातीची मूर्ती ही पाण्यात सहज विरघळते आणि ते त्या पर्यावरणाला हानिकारक पण नाहीये ती. त्यामुळे इको फ्रेंडली गणेश मूर्ती मेकिंगचा आम्ही हा वर्कशॉप, हा उपक्रम गेले 5 वर्ष सुरू केलेला आहे. आता सध्या कार्यशाळा मागे आपण पाहतोय ती चालू आहे. किती विद्यार्थी आणि मुलं या कार्यशाळेत सहभागी आहेत? कार्यशाळेत आता हा मागे गणपती उत्सव चालू आहे. तर मागे गणपती उत्सवात थोडा रिस्पॉन्स मीडियम असतो. तरी आता 35-40 मुलं आहेत. आणि नंतर जुलै ऑगस्ट मध्ये पण आम्ही वर्कशॉप घेतो. त्यावेळी आमची संख्या जास्त असते, कारण तेव्हा गणपतीचा माहोल खूप जोरात असतो. तर त्या दृष्टीने आमच्या डिमांडनुसार आम्ही मागे गणपती उत्सव गेल्या वर्षापासून हा वर्कशॉप सुरू केलेला आहे. गणपतीच्या कारखान्यात काम करावं असं वाटणार, करतोस किंवा करावं असं वाटणार आहे पुढे, किंवा हा छंद कार्यशाळा घेऊन पुढे करणार आहे? ऍक्च्युली खूप इच्छा तर आहे कार्यशाळेत काम करायची किंवा विविध मूर्ती घडवायच्या. पण आता आम्ही जॉब करत असल्यामुळे आम्हाला याला फुल टाइम वेळ देऊ शकत नाही. तर माझे कॅलिग्राफीचे पण, पेंटिंगचे पण वर्कशॉप चालू असतात. तर आमचा मूळ उद्देश हाच आहे की वेगवेगळ्या उद्देशाने कला ही मुलांच्या पर्यंत पसरवावी व त्यांना कलेची आवड निर्माण व्हावी. तर ही मूर्तिकलेच्या उद्देशाने असो किंवा पेंटिंगच्या उद्देशाने असो. तर आम्ही अम्ब्रेला पेंटिंग पण करतो, टी शर्ट पेंटिंग करतो, कॅलिग्राफीचे वर्कशॉप घेतो. तर यातला हा एक पार्ट आहे की आम्ही मूर्तिकला वर्कशॉप पण घेतो. तर मूर्तिकलेद्वारा आम्ही खूप अंगीकारायचा प्रयत्न करतो मुलांना आणि त्यांना कलेची आवड निर्माण करायचा प्रयत्न करतो. तुझ्या इथपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुला एखादी आवडलेली मूर्ती किंवा आवडलेलं पेंटिंग असं कोणता? पेंटिंग आवडलेला आहे की मी एक गणपतीचं चित्र केलेलं. तो वीणा वाजवताना गणपती होता. तर त्यामध्ये हा गणपती ध्यानमग्न आहे. हा तो स्वतःमध्ये आत्मचिंतन म्हणजे करतात ना, त्यात तो स्वतःमध्ये दंग आहे. त्या मूर्तीकडे बघितल्यावर, त्या पेंटिंग्सकडे बघितल्यावर असं मनाला शांतता वाटते. आणि ह्या मूर्तिकलेचा पण तोच उद्देश आहे की हा आपलं मन एकचित्त व्हावं आणि आपल्या ज्या भक्तीद्वारा, त्या भक्ती रसातनं ही मूर्ती आपली घडवली जाते. मन चित्त होऊन ती मूर्ती सुंदर, सुबक अशी घडवता येते आपल्याला. आपण पाहतो या ठिकाणी साक्षात गणेशाची मूर्ती देखील तयार होताना एक लोभस, एक आनंद चित्र मूर्ती घडते. सर, काय सांगाल तुम्ही हे मूर्ती घडवत असताना? आहे जे लहान मुलं म्हणा किंवा म्हातारा म्हणा, त्यांना आवडता फॉर्म आहे गणेश मूर्ती बनवणे शाडूमध्ये. एखादी मूर्ती तुम्ही सुरू केली तयार करायला, तर मग ती किती वेळात तयार होते? ऍक्च्युली कसं आहे की मी बनवतो मूर्ती सगळ्या हाती बनवतो. म्हणजे पूर्ण बेस पासून ते पूर्ण फेस, बॉडी ते एक मूर्ती बनवायला 2 दिवस जातात. मग हा तुम्ही छंद आहे, हा किती वर्षापासून तुमचा सुरू आहे छंद हा? तसं तिथं माझा पारंपरिकच धंदा आहे. म्हणजे माझे आजोबा करत होते, त्यानंतर माझे वडील, माझा मोठा भाऊ तो आर्टिस्ट आहे आणि मी करतो आता. म्हणजे हे तुमच्याकडे उपजतच ही कला आलेली आहे, हा, शिकता तसं पण झालेलं म्हणजे आजोबा, वडील, तुमचे भाऊ आणि तुमच्यापर्यंत ते ब्लड रिलेशन आलेले. अच्छा. आणि मग ही मूर्ती करत असताना काय तुमचे भाव आहेत? जेव्हा आपण मूर्ती तयार करायला जातो, मग त्याच्यात एकंदरीत तुम्ही मग्न होता? कसं आहे, आता मी जेव्हा मूर्ती बनवायला सुरुवात करतो तेव्हा मला आजूबाजूला ऐवत पण ऐकायला येत नाही. मी त्यामध्ये मी पूर्ण एकरूप झाला म्हणजे कोणी बोलले काय, कोणी डाऊट विचारला तरी मी पटकन क्लिक नव्हत. जोपर्यंत मला प्रॉपर माझ्याकडनं शेप होत नाही तोपर्यंत मूर्ती बनवायचा चालू होता. दुसरे आपल्याकडे कलाकारी आहेत मूर्तिकार, तेही आपल्याला काय सांगाल मूर्तिकले? ऍक्च्युली माझं नाव तुळशीदास वाघ. कलाश्री ही आमची संस्था आहे आणि आम्ही त्याच्यामार्फत काम करत असतो. हे सक्सेसफुल आमचं 5वं वर्ष आहे. सर, सचिन तुपगावकर सर,
आता मग अशी प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर सर देत होते की एकरूपता कशी असते कशी त्यांची. असते जनरली त्यांचं ते होतं की ते मूर्ती बनवण्यामध्ये एवढे मग्न होतात. तर त्या हिशोबाने आम्हाला कसं आम्ही ज्या वर्कशॉप मध्ये जे आमचे स्टुडंट असतात ते त्यांना माहिती द्यायची असते आम्हाला. तर त्या ठिकाणी कसं त्यांना गायडन्स पण झालं पाहिजे, कम्युनिकेशन पण झालं पाहिजे. तर आम्ही त्यांना त्यांच्या डेमोकडे फोकस करायला सांगतो. ते करतात छान आणि मग त्या हिशोबाने आम्ही थोडंसं आमचे जे आहेत स्टुडंट आम्ही त्यांना गायडन्स करतो. मग त्यांना अजून आमच्या वतीने जर की थोडंसं अडचण वाटत असली तर आम्ही सर पण त्यांना त्यांचं मार्गदर्शन करतात. आणि अशा पद्धतीने आमचा जो वर्कशॉप आहे तो पूर्ण आम्ही करतो. तर ही लहान मुलं जेव्हा मूर्ती कार्यशाळेत येतात आणि ती जेव्हा सुंदर मूर्ती बनवतात त्यावेळेस तुमचं काय मार्क्स असतात? काय वाटतं तुम्हाला की आपण ज्या मुलांना मूर्ती करायला शिकवलं आणि त्याच मूर्ती करतात, काय तुमची भावना असते? त्यामध्ये कसं आहे की छान मूर्ती बनवणं ही आवड आहे मुलांना. म्हणजे आता मोबाईलवरती खेळतायत, वेगळ्या काहीतरी वेगळं काय मध्ये काम करतायत. म्हणजे बनवणे म्हणजे कसं की बनवण्याची गरज आहे. नवीन बँड जो शासनाने दिलेला आहे, तो नवीन कलाकार तयार व्हायला पाहिजे. इको फ्रेंडली गणपतीच्या संदर्भात काय सांगाल? ते सांगतो ऍक्च्युली ना कलाकार हा प्रत्येक मुलामध्ये असतो. आता तुम्ही बघितलं ना लहान मुलं हे घरामध्ये रेगोट्या मारत असतात किंवा मातीशी खेळत असतात. पण आता कसं होतं जसं जसं आपलं वय वाढतं आणि नंतर मग शिक्षण किंवा नंतर प्रोफेशनल या टेन्शन मध्ये ना आपण त्या गोष्टी गमावतो आणि नंतर मग आपल्याला काहीतरी चुकीच्या घटना आढळतात. कोणीतरी मार्क्स मिळाले 10वीला 12वीला त्यांनी हे केलं काही ते केलं, उडी मारली किंवा काहीतरी निगेटिव्ह प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. किंवा एखादे समजा टीचर ओरडले किंवा एखादी पालक ओरडले मग त्याचा पण ते इम्पॅक्ट होतो. ऍक्च्युली जर समजा तुम्ही आर्ट मध्ये फोकस केलं थोडी थोडी मला म्हणजे असं नाही म्हणायचं की तुम्ही प्रॅक्टिस जर की समजा तुम्ही 100% तुम्ही करू शकतात. नाही, तुमचा वेळ तुम्ही दिला पण तुमच्या ज्या भावना आहेत त्यातून तुम्ही बाहेर काढल्यात ना तुमचा टेन्स कमी होतो आणि नंतर मग तुम्ही तुमचं स्किल पण डेव्हलप करू शकता. आता जे तेंडुलकर आहेत, सचिन तेंडुलकर एका दिवसात तयार नाही झालेत किंवा आपले मंगेशकर आहेत, लता दीदी मंगेशकर त्या काही एका दिवसात नाही तयार झालेत. त्यांना आहे ना वेळ घ्यावा लागला त्यांना. मग तसं तुम्ही वेळ दिला तर होईल. आता हा छोटा मुलगा आहे माझा, ओके, हा मी ज्यावेळेस पेंटिंग करतो माझ्या क्लासमध्ये हा नुसतं फिरत असतो पण ते मी ज्या मुलांना गायडन्स करतो त्या हिशोबाने तो बघतो आणि तो स्वतः करतो. आणि आता इतर मुलांपेक्षा तो पण थोडा ट्रेन होत चाललाय. असं तुमच्या प्रॅक्टिसने होतं. आणि ते कलाकार समजा बेसिक लेवलवर जरी झाले नंतर पुढे मोठं झालं तर आम्हाला कसं आहे कौतुकच आहे. आता माझे काही स्टुडंट आहेत कला फील्ड मध्ये झाले, आता कॉलेजला आहेत आणि मोठे ते होतील आर्टिस्ट. दादरला आहेत, पुण्याला आहेत, अभिनवला किंवा इथे ठाण्याला पण आहे, ठाणे आर्ट कॉलेजला. पण ते मोठे आल्यानंतर आहे ना खूप प्राऊड फील होतं आम्हाला. असेच कलेचं चित्र आपण पाहणार पुढे देखील. तुम्ही सांगा ना काय इम्प्रूव्ह करू शकतो. काय नाव सांगशील तुझं? माझं नाव राजेंद्र दत्ता पायकर, अच्छा, कुठून आलायस? शिवर्धन बसला. आणि मग ही कला सुरू करताना काय तुझी भावना आहे? काय तुझी आवड काय आहे ही मूर्ती करताना? म्हणजे लहानपणापासूनच आवड. मग कुठून शिकत आलायस किंवा काय असं? लहानपणापासूनच शिकत होतो म्हणजे मामाकडे. अच्छा, आणि गणपतीच्या कारखान्यामध्ये काम करतोयस किंवा नाही? आता माझा स्वतःचा कारखाना. अच्छा, 9 स्वतःचा वर्ष कारखाना. झाली. अच्छा, कुठे आहे कारखाना? शिवर्धन. श्रीवर्धन. हा. किती मूर्त्या घडवतो? 250. 250 मूर्त्या. आणि काय म्हणजे शिक्षण काय झालं तुझं? माझी 10वी झाली. अच्छा, 10वी झाल्यानंतर मग ह्या कलेकडे हो, लहानपणापासून? लहानपणापासून. आपण पाहतो इथे गणपतीची मूर्ती हा साकार करतोय आणि ही गणपतीची मूर्ती बनवायला किती वेळ लागला तुला आता? ही मला तरी अर्ध्या तासात त्यांनी गणपतीची मूर्ती मित्रांनो तयार केली आहे. या ठिकाणी अजूनही आपण पाहाल की कार्यशाळेमध्ये लहान मुलांपासून ते छोट्या माणसांपर्यंत गणपती सगळे या ठिकाणी तयार करतायत. आणि ही जी कला आहे खर तर गणपती हे कलेचं विद्येचं दैवत म्हणतो आणि तो गणपती जेव्हा आपण साकार करतो तेव्हा एक वेगळ्या भावना असतात आणि आपले हात आपोआपच त्या ठिकाणी वंदन करतात त्या गणपतीला. ताई, कुठून आलात आपण? कुठून आला? मी कळवा. अच्छा, काय नाव? बिहार रोड.
अच्छा, काय ह्या कलेबद्दल सांगाल तुम्ही? आवड म्हणजे कसली? अशा मला ट्राय करायचं होतं. मी एक इंस्टाग्राम वरती रील बघितली त्याची आणि मला हे नेहमी करायचं होतं. म्हटलं जॉईन करू. माझे नाव रुद्र गणेश कदम आहे. मी न्यू राईज कॉलेज वसंत ब्लॉक कळवा ठाणे. मला आवडतं मूर्ती बनवायला, घरी पण बनवतो, पेंटिंग करायला पण आवडतं. नमस्कार, मी वंदना चंद्रात्रे. माझ्या घरी दरवर्षी गणपती बसतात. तर दरवर्षी आम्ही शाडू मातीचीच मूर्ती घेतो. पण जे गणपतीचं आहे की स्वतः गणपतीची मूर्ती करून बसवावी ही मला इच्छा होती आणि म्हणून मी हे वर्कशॉप करायला आलेले. तर हे जर मला जमलं तर मी पुढच्या वर्षी जरूर आपल्या हाताने, स्वतःच्या हाताने बनवून गणपतीची मूर्ती स्वतःच्या घरी बसवेन. ह्या करता मी हे वर्कशॉप जॉईन केलंय. मित्रांनो, आपण पाहतो ही कार्यशाळा आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून अशी तरुण पिढी ह्या मूर्तिकलेकडे वळून एक चांगली पिढी या मूर्तिकलेतनं तयार व्हावी ही अपेक्षा, ह्याच मागे हा व्हिडिओ करण्याचा आपला उद्देश होता. योगेश कोळी ऑनलाईन हे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.